दिसतंय तस नसतंय म्हणून जग फसत पडद्यामागे वाढत होते त्याचे साम्राज्य. नाव मोठ लक्षण खोट. महाराष्ट्राला आणि देशाला हादरवणारं प्रकरण महाराष्ट्रातील नाशिकमध्ये घडलं होतं. ते प्रकरण कोणी सुद्धा विसरलेलं नाही किंवा कोणालाही ते प्रकरण माहीत नाही असा एखादाही व्यक्ती तुरळक असेल. ते प्रकरण म्हणजे नाशिकचा भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात. आता कॅप्टन अशोक खरातनं कशा पद्धतीनं महिलांना फसवलेलं आहे, तुमचं भविष्य सांगतो, तुमच्या अडीअडचणी दूर करतो, तुम्हाला काही तांत्रिक विधी करावा लागेल असं सांगून तो महिलांना कॅबिनमध्ये बोलवायचा, त्याच्या ऑफिसमध्ये बोलवायचा आणि कशा कशा पद्धतीनं काय काय करायचा हे आता जग जाहीर झालेलं आहे, सगळ्यांनी बघितलेलं आहे. पण मात्र मीडियावाल्यांनी ते सगळं क्लिअरपणे बघितलेलं आहे आणि ते लोकांना ब्लर करून दाखवलेलं आहे. व्हिडिओ सरळ जसं आहे तसं दाखवलेलं नाही, तोंड झाकलेलं आहे, व्हिडिओ ब्लर केलेला आहे, काय काय केलेलं आहे ते तुम्ही सगळं सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितलेलं आहे. पण मात्र नेमकं कॅप्टन अशोक खराचं संपूर्ण प्रकरण काय आहे, त्याची सुरुवात कशी झाली, काय झाली, कोण कोण त्याच्याकडे गेलं होतं, तो कशा या संपूर्ण प्रकरणामध्ये अडकला, याच विषयावर सविस्तर आता एक चित्रपट सुद्धा येणार आहे आणि त्या चित्रपटाच्या माध्यमातून सगळं काही उघड होणार आहे. आता या अशोक कॅप्टन खरातच्या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर या सुद्धा मोठ्या प्रमाणात अटकलेल्या आहेत. त्यांची सुद्धा अनेक चौकशा झालेल्या आहेत. मग त्यांचा नेमका या प्रकरणामध्ये काय संबंध आहे ते सुद्धा या चित्रपटाच्या माध्यमातून समोर येणार आहे का, असा देखील प्रश्न आता निर्माण झालेला आहे. पण मात्र आता रुपाली चाकणकर यांची भूमिका साकारण्यासाठी एक नाव पुढे आलेलं आहे आणि हे सगळं काय घडणार आहे, चित्रपट कोण बनवणार आहे, त्याच्यामध्ये भूमिका कोणाकोणाची असणार आहे, हेच आपलं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. नाशिकचा कॅप्टन खरातचं प्रकरण सगळ्यांनाच माहीत आहे कशा पद्धतीनं घडलं, काय घडलं. पण मात्र काही जणांनी फक्त व्हिडिओ बघितले, काही जणांनी फक्त फोटो बघितले. त्याच्यामुळे हे संपूर्ण प्रकरण बघण्यासाठी, समजून घेण्यासाठी आता एक चित्रपट सुद्धा समोर येतोय आणि त्या चित्रपटाचं नाव आहे महाराष्ट्र एप्स्टीन फाईल. महाराष्ट्र एप्स्टीन फाईल नावानं हा चित्रपट येणार आहे. 2 ऑक्टोबर 2026 रोजी रिलीज सुद्धा होणार आहे आणि याचं दिग्दर्शन स्वरूप सावंत नावाचे डायरेक्टर करणार आहेत. आता यांनी हे दिग्दर्शन करणार असल्याचं सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये मुख्य भूमिका साकारण्यासाठी त्या ठिकाणी रुपाली चाकणकर यांची भूमिका साकारण्यासाठी दीपाली सय्यद यांचं नाव पुढं आलेलं आहे आणि दीपाली सय्यद रुपाली चाकणकर यांची भूमिका साकारणार आहेत असं सुद्धा समजलेलं आहे. आता रुपाली चाकणकर यांची भूमिका दीपाली सय्यद साकारणार असल्याचं समोर आलेलं आहे. पण मात्र नेमकं कॅप्टन अशोक खरातची भूमिका कोण साकारणार ते एक हिंदीतलं मोठं नाव आहे असं देखील सांगितलं जातंय. पण मात्र ते नाव कोणाचं आहे हे अजून तरी समोर आलेलं नाही. मग ते हिंदीतलं किंवा मराठीतलं कोणतं नाव असू शकतं, ती भूमिका नेमकी कोणाला शोभून दिसू शकते. बरं, दिसली तर दिसली. हे जे संपूर्ण प्रकरण आहे ते प्रकरण पाहण्यासाठी लोक सिनेमागृहामध्ये, थिएटरमध्ये जातील का आणि या चित्रपटाला भरपूर प्रतिसाद देतील का? तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण घडलं ते त्याच पद्धतीने चित्रपटामध्ये दाखवतील का नाही दाखवतील हे सुद्धा तुम्हीच सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.